तर तिकडे शिर्डीतही अशीच गर्दी पाहायला मिळते। साई चरणी भक्त सरसावलेले आहे आणि साईंच्या आशीर्वादासाठी नववर्षानं साईबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी भक्तांची मांदियाळी लागलेली आहे। तर कालपासूनच शिर्डीत सजावटीला सुरुवात झाली होती। नववर्षानिमित्तानं आकर्षक अशी ही सजावट करण्यात आलेली आहे। संपूर्ण मंदिर आणि परिसर फुलांनी सजवण्यात आलेला आहे। इतरही विद्युत रोषणाई सारखी सजावट मंदिर परिसरात पाहायला मिळते आणि हा गाभाराही आकर्षक फुलांच्या आरासाने सजवण्यात आलेला आहे। भक्त गर्दी करतायत। नववर्षाची सुरुवात साईबाबांच्या दर्शनानं व्हावी यासाठी शिर्डीत अनेक भक्त सरसावलेले आहेत। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आपले प्रतिनिधी जयेश सावंत सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। जयेश, कसा उत्साह आहे, काय उपाययोजना करण्यात आलेली आहे शिर्डी मंदिराकडून? नक्कीच सरत्या वर्षाला झिरो अपडेट या ठिकाणी नवीन वर्षाचं स्वागत करतात शिर्डी हे सज्ज झालेले आहे। आपण बघतोय की मोठ्या संख्येने जे आहेत भाविक शिर्डी दाखल झालेले आहेत। शिर्डी साई मंदिराला या ठिकाणी फुलांची सजावट असेल, त्याचबरोबर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जे आहे भक्तांची सोय व्हावी याकरता ठिकठिकाणी जे आहे तर या ठिकाणी शिर्डी साईबाबा संस्थांकडून जे आहे उपाययोजना करण्यात गेलेल्या आहे। त्या ठिकाणी जे दर्शन रांग आहे, दर्शन रांगेच्या ठिकाणी जे आहेत येथे भाविकांसाठी चहा नाश्त्याची देखील सोय करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आज शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे आपले पायी पालख्या ज्या आहेत त्या या शिर्डी दाखल झालेल्या आहेत आणि बघतोय आपण की मोठ्या संख्येने साई भक्त जे आहेत देशाविदेशातून या ठिकाणी मोठ्या संख्येने साई भक्त हे नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी या ठिकाणी आले। आता आपण बघत आहोत या गुरुस्थान जे आहे साई मंदिरातलं त्या ठिकाणी आहोत आणि त्या ठिकाणी आपण भक्तांची जी ओघ आहे ती अशीच कायम, कारण की नाताळची सुट्टी सुरू झाल्यापासून आज नवीन वर्ष उजाडलं आहे। गेल्या 8 दिवसांपासून हे जे भक्तांचा जो ओघ आहे हा कंटिन्युअसली असाच आहे आणि या ठिकाणी भाविक जे आहेत मोठ्या संख्येने हे या ठिकाणी जे आहेत शिर्डीत दाखल झाल्याचं जे चित्र आहेत अनेक लोक आपल्यासोबत असतात देखील आहेत। आप कहाँ से आए हो, कैसा लग रहा है साई बाबा के दर्शन? साई राम, सभी को साई राम। मैं निशा क्रांति जोगिनी तेलंगाना से आई, हैदराबाद से। हम हर साल नया वर्ष को हम शिरडी आते और बाबा का दर्शन करते, बहुत अच्छा लगता है बाबा का दर्शन करने से। ये साल पूरा कितना मुश्किल, कितना तकलीफ उठाया, बाबा को देखने से सब मिट जाता है। हमको बहुत अच्छा लगता है। मैं और हमारे मैडम हर साल आते हैं बाबा का दर्शन करने। आता आपण या ठिकाणी आपण बघितलं की साई भक्त जे आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत। अगदी जयेश, आपण जर पाहिलं तर शिर्डीच्या साई मंदिरात कायमच भक्तांची मोठी मांदियाळी असते आणि नवीन वर्षानिमित्त तर ती गर्दी आणखीनच वाढते। त्यामुळे या गर्दी नियंत्रणासाठी मंदिर प्रशासनाकडून कशा प्रकारे व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आणखी काय दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल या नववर्षानिमित्ताने असणार आहे? नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं तर शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांचा जो ओघ आहे तो मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी जे आहे शिर्डी साईबाबा संस्थांकडून जी नवीन दर्शन रांग जी आहे त्या नवीन दर्शन रांग व्यतिरिक्त जे आहेत या ठिकाणी शिर्डीच्या परिसरामध्ये या ठिकाणी वाहतुकीचं नियोजन असेल, त्याचबरोबर जे असेल या ठिकाणी भाविकांची जी व्यवस्था आहे ती अतिशय उत्तम पद्धतीने केली गेली। या ठिकाणी आपण बघू शकतो की प्रत्येक ठिकाणी जे आहे बॅरिगेटिंग आहेत, त्याचबरोबर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी संस्थांमध्ये तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ती या ठिकाणी दिवसभरामध्ये जे आहेत या ठिकाणी शिर्डी साईबाबा अगदी जयेश, आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे भक्तांची रेलचेल पाहायला मिळते। संस्थांकडून व्यवस्थित उपाययोजना करण्यात आलेली आहे की या गर्दीमुळे काही अनियंत्रित होऊ नये, गर्दी अनियंत्रित होऊ नये आणि भक्तांना आशीर्वाद हा मिळू नये, अशा प्रकारे कोणतीही घटना घडू नये म्हणून खबरदारी घेतली जाते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।